इतिहासात असे काही जन्म असतात जे एका किल्ल्यात होतात, पण संपूर्ण देशाचं भविष्य बदलून टाकतात. 1630 साल सह्याद्रीच्या कुशीत, जिथे जन्म झाला स्वराज्याच्या स्वप्नाचा. भारत गुलामगिरीच्या अंधारात होता. दिल्लीला मुघल सत्तेचे वर्चस्व, दख्खनमध्ये आदिलशाही आणि निजामशाही, हिंदू जनतेवर अन्याय, जुलूम, धर्मांतर. आणि अशाच काळात नियतीनं एका बालकासाठी इतिहास सज्ज केला. पुण्याजवळ उभा असलेला अभेद्य किल्ला शिवनेरी. उंच कडे, खोल दऱ्या आणि नैसर्गिक संरक्षण हाच किल्ला ठरणार होता एका महान युगाची सुरुवात. 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला शहाजीराजे भोसले आणि जिजामाता यांच्या पुत्राचा. आई जिजामातेने शिवाई देवीचं नाव घेतलं आणि त्या बालकाचं नाव ठेवलं शिवाजी. हा फक्त जन्म नव्हता, तो होता एका स्वप्नाचा पहिला श्वास. जिजामाता केवळ आई नव्हत्या, त्या शिवाजी महाराजांच्या पहिल्या गुरु होत्या. रामायण, महाभारत, राणा प्रताप, कृष्णदेवराय या कथा ऐकत शिवाजी घडत होते. तलवार हातात घेण्याआधी स्वराज्य मनात जन्माला आलं होतं. सह्याद्रीचे डोंगर, मावळ्यांचे चेहरे, शेतकऱ्यांचे अश्रू या सगळ्यात शिवाजींना दिसत होते ते एक स्वतंत्र राज्य. ते म्हणत, आपण आपलं राज्य उभारायचं जिथे न्याय, सन्मान आणि स्वातंत्र्य असेल. त्या बालवयातच शिवाजी महाराज वेगळे दिसू लागले. त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती, तर होता फक्त निर्धार. स्वराज्य हा केवळ शब्द नव्हता, स्वराज्य हा केवळ शब्द नव्हता, तर तो एक संकल्प होता. हा तर फक्त आरंभ होता. लवकरच तोरणा किल्ला जिंकला जाणार होता आणि इतिहास लिहिला जाणार होता एका 16 वर्षाच्या तरुणाने. पुढील भागात तोरणा किल्ला आणि शिवाजी महाराजांची पहिली विजय. हा इतिहास जिवंत ठेवायचा असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय भवानी, जय शिवराय.